सम्राट दैत्यराज सिंधुरासुर या नरदेहानं गुरु शुक्राचार्यांच्या उद्देशानं त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाणी अर्ज करून ब्रह्मदेवांची आराधना केली। या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहात अमरत्वाचं धार। ब्रह्मदेवांची केलेली आराधना आणि त्यांचाच वरदहस्त या नरदेहाच्या मस्तकी अर्थात हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला दैत्यराज सिंधुरासुर अमर। छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला चंद्रमानी विठ्ठलाचा ज्वाला लागला भक्तिभाव अंतरीचा आमनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाच्या माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हामनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला
हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण 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 नारायण. परंतु परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म धर्म आणि अध्यात्म यांची सांगड घालून याची देही याची डोळावी सगुण स्वरूप ब्रह्मदेव देखिला पुढे त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाणी वर्ज करून ब्रह्मदेवांची आराधना केली. ब्रह्मदेव मतावर प्रसन्न झाले. दिले दान मत अमृतत्वाचे. पुढे त्याच वरप्राप्तीच्या बळावर हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला. नारायण नारायण. दैत्यराज मृत्यू हा सर्वांना अटळ आहे. पण पण तुला अमरदान मिळाले. तुझी ही अपाट भल्य तुल्य तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे म्हणजे दैत्यराज तुझा जय जयकार नक्की होणार. सिंधुरासुरा तुझा जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. जय जयकार फक्त याच चतुरी शक्तीचा होणार. परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास शोभता मात्र खास. मला मिळालेला वर ऐकून तुमचे सर्वांग पेट उठले असतात. नारायण. असणारच. पुढे आज जर का या सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. अरे सिंधुरासुरा तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचंय ना. मग असं कर प्रथम आक्रमण त्या अमरावतीवर कर. देवराज इंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहेत. नारायण नारायण. पुढे योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केली. या ब्रह्मांडावर दानरूपी ध्वज फडकवण्याची महत्वाकांक्षा या नरदेहाच्या मणिआग्रस्थानी योग्य वेळी योग्य सुचवलं कुणी. आता हा सिंधुरासुर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. होणारा त्या ब्रह्मदेवांच्या वरची प्रसिद्धी हात पृथ्वी आणि पाताळाची कोण अमरावतीवर त्या 30 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणार. पहिला सबल करो. पुढे त्या देवेंद्र सिंहासनी राजकुमार होणार सिंधुरासुर. नारायण नारायण. असुर अधिपती महापराक्रमी महाविक्रमी या सिंधुरासुराच्या शक्ती समोर समस्त देवगणांचा हा हा म्हणता पराभव होणार. आणि दैत्यराज आपण त्या स्वर्गलोकाचे स्वामी कुबेराच्या धनाचे धनी इंद्रासनाचे अधिपती शासनकर्ते होणार. नारायण नारायण. पुढे ज्ञानी असू दे जेथे प्रेमाने मिळते तेथे ओंजळ पुढे करावी आणि जेथे सहजाची प्राप्त होत नाही ते मात्र क्रांती पुकारावे. याच नीतीचा अवलंब हा सिंधुरासुर करणार. काय तर म्हणे 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासुर सम्राटाचे अमरावतीवर आक्रमण. अमरावती. नारायण नारायण. अरे दैत्य अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. अति लोभ मनी लालसा यथार्थ स्वार्थाची
तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या, तू अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नारायण नारायण. तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदितीपुत्र पुरंदर. माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे शुभाशिष. रंभे, या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी.
सुंदरी नाच देवी इंद्राच्या दरबारी, नाच देवी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. देव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता कुणाग बाई, सांगू मी आता कुणाग बाई, सांगू मी आता कुणाग बाई, सांगू मी आता कुणा. देव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता कुणाग बाई, सांगू मी आता कुणाग बाई, सांगू मी आता कुणाग बाई, सांगू मी आता कुणा. नटली तुमच्या मनी भलतीच मी लाजले, नाच देवी इंद्राच्या दरबारी, नाच देवी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. अप्रतिम सुंदर नारायण नारायण नारदाची स्वारी चाले तालावरी, नारदाची स्वारी चाले तालावरी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. नारदाची स्वारी चाले तालावरी, नारदाची स्वारी चाले तालावरी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. नारदाची स्वारी चाले तालावरी, नारदाची स्वारी चाले तालावरी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. नारायण नारायण नारायण. अमरावतीत आलो. प्रथम देवराज इंद्र यांचे दर्शन घेऊया. नारायण 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 नारायण. हे देवेंद्र, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभाशी देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? नारायण नारायण. देवा, पृथ्वी लोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून, वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली. ब्रह्मदेवांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. देवा, आता त्याला कोणाकडूनही मृत्यू नाही. देवा,
तो या त्रैलोक्याचा राजा होणार. नारायण नारायण. देवर्षी, मग नक्कीच त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्वसंचारला असणार. होय देवा, त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला. पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. देवर्षी, आपण चिंता करू नका. हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. 1 सहस्त्र अश्वमेध यज्ञ करून हा देवराच्या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. आपण चिंता करू नका. तसे वज्रासारखे शस्त्र, ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. होय देवा, ही संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची. देवर्षी, आपण आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा. ठीक आहे देवा, येतो मी. नारायण नारायण. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. जगी विसारिलो माझा मी, माझा मी. जगी विसारिलो माझा मी. माझे नाव इंद्रपुरी आलो. माझे नाव इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी, माझा मी. जगी विसरिलो माझा मी. सोहम माझे नाव, सोहम माझे नाव. इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी, माझा मी. जगी विसरिलो माझा मी. नारायण नारायण. देवेंद्र युवराज, सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस. त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव. हे अमरावती मला 14 मन्वंतरासाठी मिळालेले आहे. ती मिळवणे इतक्या सहजासहजी सोपं नव्हे. माझ्या अमरावतीमधून माघारी जा, ही माझी विनंती आहे. युवराज, हा सिंधुरासूर तुझ्या अमरावतीमध्ये आला तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताड्यावर पाय रोवून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराजेंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुझ्या तपोबलामध्ये असेल सामर्थ्य तर स्वीकार. तपोबलामध्ये सामर्थ्य आहे म्हणूनच या सिंधुरासुराची स्वारी तुझ्या अमरावती. मला युद्धाचा वळ. देवराज, पाहूया कोणाच्या बाहुबळामध्ये किती सामर्थ्य. आक्रमण, आक्रमण.
बाहेर गेलेला आहे दैत्यराज, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, या क्षणी हे युद्ध थांबवून येथून प्रस्थान कर. ही चुकून चेतावणी. तपोबलाच्या साह्याने तू डोळा झोपून देखील अंध झाला आहेस. त्यात तुझी सतत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेले धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्यात त्याचा अंत देखील होतो. सिंधुरासुराचा हे शक्य नाही. देवराज, ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं धन प्राप्त केलं आणि त्याच वरदत्तीच्या बळावर थेट स्वारी तुझ्या अमरावती. आज तुझा सर्वनाश करून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणारा सिंधुरासुर. ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही देव श्रेष्ठ ठरलो होतो. तुझ्यासारख्या दैत्य नव्हे. आणि रामावरवशी मेळकरसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विनाश करणारा तू देवेंद्र. आणि एवढ्यावर तुझी आस भागत नाही. एवढ्यावर तुझी आस भागत नाही म्हणून ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या तिच्या सौंदर्याला मोहून तिला शील भ्रष्ट करणारा तू, एका स्त्रीला स्त्रीवस्त करणारा तो, समुद्रानंतर तो प्राप्त झालेल्या लढाई करणारे तुम्ही दैत्य अमरावतीवर सत्ता प्रस्थापित करण्याचे स्वप्न रंगवू नका. तुम्हा दैत्याचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवराज काय तर म्हणे देवराज. देवेंद्र, ज्या रणमैदानात माझ्या पराभवाची चर्चा तू करत आहेस, देवेंद्र, आज त्याच रणमैदानात विजयाचा स्मरण करून माघारी फिरेल. दैत्यराज, हे मात्र नक्की. माझा स्वाभिमान जिंकू नकोस. तुझ्यासारखे कित्येक दैत्य या अमरावतीवर संकट बनून आले. त्यांना याच रणांगणामध्ये या देवेंद्राने मारले. तिथे तुझी काय कथा. तुझे आणि माझे काही वय नसताना तू माझ्या अमरावतीवर आक्रमण केलेस. तुझे हे दुस्साहस आणि या दुस्साहसामुळे तू या देवराजेंद्राच्या दंडाला पात्र ठरला आहेस. असे तुझ्या भावपाशामध्ये सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रणसंग्राम. देवेंद्र, आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू.
नाही त्याच्यात माझ्या अमरावतीवरून माघारी जा मी तुला तितकं धर्माचा त्याग कर त्याच्यात हा धर्म करू नको अहंकार तुझ्या सर्वराज्याचं कारण आहे तेहतीस कोटी देवांचा राजा या नरदेहापुढे निशास्त्र झाला रणांगण सोडून पळून गेला या अमरावतीचा राजा झाला सिंधुरातून या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती धन्यवाद 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 चालू कार्यक्रमासाठी काय बक्षीस चाललं आहे नारायणं नारायणं भवसागर हा पार कराया नावमुखी जे घ्यावे भवसागर हा पार कराया नावमुखी हरिनाव मुखी जे घ्यावे 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 भजनी तव लागावे हरिनाव मुखी जे घ्यावे भजनी तव लागावे पार कराया नावमुखी जे घ्यावे भवसागर हा पार कराया नावमुखी जे घ्यावे हरिनाम मुखी जे घ्यावे
नारायण जय हरी जय नारायण जय नारायण जय नारायण जय हरी भवसागर हा पार कराया नाव मुखी जे घ्यावे भवसागर हा पार कराया नाव मुखी जे घ्यावे हरिनाव मुखी जे घ्यावे 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 भजनी तव लागावे हरिनाम मुखी जे घ्यावे भजनी तव लागावे जय नारायण जय नारायण जय नारायण जय हरी जय नारायण जय नारायण जय नारायण जय हरी नारायण 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 सुराली बिरिष्ट त्रैलोकी वरिष्ठ गुरुना गरिष्ठ स्वरूप एकनिष्ठ सदा युद्ध धीर महावीर वीर भवम भवती धीर भजे हम देवा जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे शक्तिशाली आहे महापराक्रमी आहे अशा या विष्णू नारायणाला माझा साष्टांग नमस्कार नारायण नारायण कल्याण वस्तू जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरी येणं म्हणजे नक्कीच कोणत्या ना कोणत्या शंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. होय देवा या सृष्टीवर खूप मोठं संकट हे कोणतं मुनी? ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या वैकुंठावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. मुनी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधून विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुनी ज्या ज्यावेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्या त्यावेळी मी रूपे धारण करून त्या अधर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिंधुरासुराचा अंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. नारायण नारायण ठीक आहे देवा मी माझे भ्रमण कार्य असेच ठेवतो. मुनी अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा. तुझं हे विश्व भ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण शिर सागरी बसले हे श्री हरी शिर सागरी बसले हे श्री हरी भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी तीर सागरी बसले तीर सागरी बसले हे श्रीहरी क्षीर सागरी बसले श्रीहरी क्षीर सागरी बसले श्रीहरी भाग्य विधाता विश्वविधाता भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी क्षीर सागरी बसले श्रीहरी क्षीर सागरी बसले श्रीहरी सागरी बसले हे श्रीहरी तीर सागरी बसले हे श्रीहरी भाग्य विधाता विश्वविधाता भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी तीर सागरी बसले हे श्रीहरी क्षीर सागरी
असंभवाती संभव, असंभवाती संभव करणार हा सिंदूर असून स्वतः वैकुंठ असे हरण करण्या वैष्णोदेवाचे वैकुंठ नगरी. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रसिद्धी अर्थात अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली. थेट अस्वारी वैकुंठ नगरे. हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण, नारायणा, तुमचे हे वैकुंठ सोडून इथून प्रस्थान करा. हीच आपला अंतिम चेतावणी. अथ स्वागतम, शुभ स्वागतम. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. विष्णुदेव, वादळापूर्वीची शांतता, वादळापूर्वीची शांतता आपणास ठाऊक नाही. याच वादळानं तुम्हा 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याचं आव्हान संपुष्टात आणलं. त्याच्या अमरावतीची सत्ता हस्तगत केली. हे तर स्वारी तुमच्या वैकुंठ नगरी. विचार तुम्ही करा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका कैसी राजे सकल सिद्धी. म्हणजेच बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळेच तुमचा अंत होतो. अंत माझा विष्णुदेव, अंत, मृत्यू, समाप्ती हे शब्द सुद्धा या सिंदुरातून स्पर्श करू शकत नाहीत. आणि असू दे त्या ब्रह्मदेवांचा वरद हस्त या नरदेहाच्या मस्तके, त्या नरदेहास मृत्यू येईलच कसा. श्रद्धा शब्दे विश्वासक हे सुदृढ निश्चय, विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. म्हणजे विष्णू भावनेत स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची क्रिया या परिपूर्ण स्तरावरती असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे द्वांद्वा पलीकडे असते. अजूनही संधी गेली नाही तुम्हाला शरणे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. वाह वाह विष्णुदेव, वाह. झाले का तुमचे ऐकले ते पुराण वाचून? झाले याची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. विष्णुदेव, प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही देव आता मात्र धर्म, अध्यात्म, ज्ञान. विष्णुदेव, तुमच्या समोर तुमचा काळ उभा असता. मोठे लोक पावली तुमची सतसत विवेक बुद्धी, मोठे लोक पावली. अरे वाड्यावरती सबसे मिळून कधी वादळाचा अंत होतो, समुद्राला पेटवून देऊन कधी समुद्र संपर्क नसतो. पतंग तरी विनासाठी जेप घेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देते. त्याचप्रमाणे तुला देखील अंतकाळाचा समीपन आहे आणि म्हणून तू माझ्या क्षीरसागरामध्ये आलाय. तुझ्या अंगाचं सामर्थ्य तू स्वीकार नांगण. मला युद्धाचं आवाहन. विष्णुदेव, आज मणगडाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर तुला मी माझ्या सर्व शक्तीनिशी हेच नाबूद करेन. तुम्हाला शरण आहे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला मैदान देण्यास तयार आहे. हा सिंधुदुर्ग तू पराजित होईल. अन्यथा तुझा सर्वनाश आहे.
वैकुंठाधिपती झाला सेंदुरासूर, काय तर म्हणे समग्र सृष्टीचे पालनहार, समग्र सृष्टीचे रक्षण करता या सुरेश शक्ती पुढे भयभीत झाले. या युद्धाची समरभूमी वैकुंठ नगरी आणि या वैकुंठावर या वैकुंठावर दानवरूपी ध्वज फडकवला. या वैकुंठाचा स्वामी, या क्षीरसागराचा राजा, महादेव. या शंभू महादेवांच्या कैलास पर्वतावर आपली सत्ता प्रस्थापित करून या ब्रह्मांडामध्ये सार्वभौम्य सम्राट होणार हा दैत्यराज सेंदुरासूर, सार्वभौम्य सम्राट. कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती बैसला त्याला वंदन करूया चला हो त्याला, वंदन करूया चला हो त्याला, वंदन करूया चला. कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती बैसला त्याला वंदन करूया चला हो त्याला, वंदन करूया चला हो त्याला, वंदन करूया चला.
शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती बैसला त्याला वंदन करूया, ओ त्याला वंदन करूया, ओ त्याला वंदन करूया. नारायण हे भोलेनाथा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. नारद, शुभ आशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वत? नारद, सर्वत्र कुशल मंगळ तर आहे ना? नारायण नारायण. देवा, तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा, या भूतलावर फार मोठं संकट ओढवलं आहे. नारद, अशी कोणती अघटित घटना घडली आहे? ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. नारद, दैत्यराज सिंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. नारद, त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभवही निश्चित आहे. नारद, या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. मी पाहतो त्या सिंद्रासूर दैत्याला. होय देवा, तुम्ही जसं मणी आणि मल्हाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या सिंद्रासूर नामक दैत्याचा वध करून या सृष्टीचे रक्षण करा. नारद, तू चतुर आहेस, परंतु तू महान सुद्धा आहेस. नारद, आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे. नारायण नारायण. यावे आपण. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. नारायण नारायण. कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत, जाता कैलासे हरण करण्या शंभू महादेवाचे. कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे सांब सदाशिव महादेव, हरिहरेश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, सांब सदाशिव, या नरदेहाचा आपणास साष्टांग दंडवत.
दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंधुरासुर आपणा समोर आहे, विनंती घेऊन आला आहे. महादेव, आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, हा वैभवशाली कैलास पर्वत माझा व्हावा. आपण येथून मंदार पर्वतावर प्रस्थान करावं, एवढीच माझी इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यातील मात्र शंका नाही. महादेव, हा सिंधुरासुर बलाढ्य आहे, पराक्रमी आहे. याच नरदेहानं ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच वरप्राप्तीच्या बळावर अमरावतीची सत्ता हस्तगत केली. वैकुंठाधिपती झालो. महादेव, आपला कैलास पर्वत आणि या कैलास पर्वतावर देखील माझी सत्ता प्रस्थापित व्हावी, हीच या नरदेहाच्या मणी महत्वाकांक्षा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. माझा कैलास पर्वत विश्वात एकमेव आहे आणि त्याची विश्वामध्ये गणना केली जाते. महादेव, म्हणूनच या सिंधुरासुराची स्वारी आपल्या कैलास पर्वती. महादेव, या सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस, त्याची जाणीव असेलच तुला. महादेव, मग हा एक तर कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या बोलणाऱ्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जगदात सर्पण भस्मसात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म. माझा अंत ते शक्य नाही. महादेव, ज्या नरदेहानं साक्षात मृत्यूलाच जिंकून घेतलं, या नरदेहाचा अंत होईलच कसा. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. दैत्य होते, देव श्रेष्ठ होते आहेत नाही. महादेव, यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज हा दैत्यराज सिंधुरासुर मिळवणार. दैत्यराज हा म्हणतात विश्वविधाता आहे, विश्वविधाता. तुझ्यासारख्या कित्येक दैत्य कैलास पर्वतावर येऊन गेले, त्याला मी काय तरी तुडवलं. ना मोहरात घेतात तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. विदैत्य काय. महादेव, मग आज या कैलास पर्वतावर माझी सत्ता मी प्रस्थापित करेनच. त्यासाठी आज मी तुमचा बळी घेणार. दैत्यराज, या पृथ्वीतलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हे माझे कर्तव्य. याच कर्तव्य महादेव, तुमच्या याच कर्तव्यास आज हा सिंधुरासुर ग्रहण लावणार. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पावल्याचाही पराजय कोणाचा होत होते. होणाऱ्या रणसंग्रामात विजय या सिंधुरासुराचा होणार. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य या विश्वविधात्यामध्ये आहे. विश्वविधाता, या ब्रह्मांडाचा विश्वविधाता मग महादेव आज या ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक तुमच्या समोर उभा आहे, तुमचा काळ म्हणून. दैत्यराज, तुझा मृत्यू समीप आला, तुझा अंतकाळ जवळ आला आहे. अखंड पृथ्वी पाताल संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथच्या तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर का तुझ्या नेत्र उघडलं तर सणातून तुझा फस होईल. दैत्यराज,
आकाशीचा चंद्र भूलोकी आला. सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. अमृतास मध्याची ग्लानी आली. वायू अचल झाला. या ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सेंदुरासुर सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट. ब्रह्मांडातील देव हो. देवगण ज्या धर्माच्या वाटेवरूनच तुम्हीच चालत आहात. धर्माच्या नावानं उदो करत आहात. त्याच तुमच्या धर्माच्या कोंबणावर अधर्माचा नागर फिरवे. भ्याडांनो, तुमचा धर्म मी बाधित करेन. देवगण, तुमचा तो धर्म हा नरदेव बाधित करेल. या ब्रह्मांडामध्ये या स्त्री शक्तीचा जय जयकार. या सेंदुरासुराचा जय जयकार. या नरदेवाचा जय जयकार. हे पालनहारी श्रीहरी, हे महाविनाशकारी महादेव, या सिंदुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी
काहीतरी मार्ग काढा. होय देवराज, त्या सिंधुरासूर नामक आसुरी शक्ती पुढे आपली शक्ती देखील अपयशी ठरली आहे. यातून योग्य तो मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या सृष्टीचा विनाश निश्चित आहे. समस्त देवगण दैत्य बलाढ्य आहे, परंतु देवकुळाचे रक्षण करावेच लागेल, नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. होय महाराज, काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. नारायण देवर्षी नारद कदाचित तिकडेच येत आहेत. सिंद्रासुर मातला गर्वाने पेटला, सिंद्रासुर मातला गर्वाने पेटला, झाला लाल दावी देवांना शक्तीचे बळ, ओ दावी देवांना शक्तीचे बळ. इंद्रासुर माथला गर्वाने पेटला, इंद्रासुर माथला गर्वाने पेटला, झाला लाल दावी देवांना शक्तीचे बळ, ओ दावी देवांना शक्तीचे बळ. नारायण नारायण नारायण. देव हो, काही तुमची अवस्था. नारायण नारायण. देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा. देव हो, तुम्ही सारे मिळून येत्या पार्वती पुत्र गणेशाची आराधना करा, तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर. चला तर. प्रभु राया तारिया भया पासुनी, 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 प्रभु राया तारिया भया पासुनी. बाळ गणेशा, या समस्त देवगणाच्या आपणास देवार वंदन. रक्ष रक्ष गणाध्यक्ष, रक्ष त्रैलोक्य रक्षक, भक्ता नाम भयं करता त्राता भव भवार्णवात. नम तस्मै व गणेशाय ब्रह्म विद्या प्रदायने यक्षागच्छाय ते नाम विघ्न सागर शोषणे. त्याच्या नामामध्ये विघ्न सागराच्या आगाशीप्रमाणे शोषित जाण्याचे सामर्थ्य आहे. अशा या गणरायास समस्त देवगणांचा निवार वंदन. माझ्या रंग का करत आहात? असे कोणते
हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक आसुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती अपयशी ठरली आहे. आता यातून तूच काहीतरी मार्ग काढ गणराया, यातून आता तूच काहीतरी मार्ग काढ. ठीक आहे देव, मी त्या दैत्याला सुंदरासुरा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुणेचा, तुलाच दुःख सांगावे, तू वाचून येतस निम्मुख होऊन काय मागावे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव, आता आपण सावध राहायला हवं, नाहीतर तो दैत्याला सुंदर असो कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. होय देवराज. विश्वविजेता, विश्वात्मा, ब्रह्मांड नायक, सार्वभौम्य सम्राट, दैत्यराज सिंधुरासूर. सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट, ब्रह्मांडातील समस्त देवगणांना निर्मैदास करणारा, या रणमैदानी नेस्तनाबूत करणारा एकमेव अजिंक्य योद्धा, ब्रह्मांडातील हे देव, हे देव ज्या नरदेहाच्या चरणाशी आले, असा एकमेव अजिंक्य योद्धा, हे देव ज्या नरदेहापुढे निशस्त्र झाले, असा एकमेव अजिंक्य योद्धा. दैत्यराज, अजूनही संधी गेलेली नाही. या अधर्माचा त्याग कर, आम्हा देवांना शरण ये, आमची राज्य परत कर, आम्ही तुला मैदान देऊ. सोबत नाही देवेंद्र, अरे तुझ्यासारख्या भ्याड देवांच्या मुखी भाषा सोबत नाही. प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारा तुझ्या मुखी ही शौर्याची गाथा सोबत नाही. दैत्यराज, हा अधर्माचा त्याग कर, सत्याने वाग, यातच तुझं भलं आहे, अन्यथा तुझा विनाश निश्चित आहे. विष्णुदेव, माझा विनाश. प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही आता धर्म, अध्यात्म. विष्णुदेव, प्रत्येक वेळी प्राणारूपी अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्य बांधवांना यमसदनी धारणारा तू, आणि आता मात्र धर्म, अध्यात्म, ज्ञान, शौर्य, मग ज्यावेळी कवच कारस्थानाचा आधार घेता, त्यावेळी खोटे लोक पावतो तुमचा धर्म. दैत्यराज, तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकारचा कर्म, अभिमान, तुझा स्वार्थ, या तुझ्या असमर्थतेमुळे तुला मृत्यू मिळणं आवश्यक आहे. हा देव विष्णुदेव देवेंद्र, अरे भ्याडांनो, रणमैदानात निशस्त्र झाला, वीराच्या शौर्याला काळीमा फासली, रणमैदान सोडून पळून गेला, आणि आता एकत्रित येऊन या नरदेहाचा सामना करणार काय? अरे तेच नष्ट केला तुमचं देवत्व. दैत्यराज सिंधुरासूर, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व ठेवायला मला किती सवय. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव, आणि या देवांची पाठराखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, पाहतोयस ना तुझ्या देवांची अवस्था. प्राणाच्या भीतीने रणमैदानात घोटांगल्या खाणारे तुझे हे देव तुझ्या आश्रयास आले.
या देवांचं देवत्व नष्ट केलं ते तुझी काय कथा? तुझ्या त्याचं सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. मला युद्धाचं आमंत्रण गणेशा, मला. तुलाही गर्व झालाय तुझ्या देवत्वाचा गणेशा, तुलाच नव्हे तुझ्या या सर्व देवांना गर्व झाला होता तुमच्या देवत्वाचा. आज तुझ्या समेत तुझ्या या सर्व देवांचा सर्वनाश करणार. विनाशकाले विपरीत बुद्धी. दैत्यराज, ज्या युद्धाचा प्रारंभ तू केला होता त्याच युद्धाचा अंत आज बाळ गणेश करणार. आज या रणांगणामध्ये तुझा अंत निश्चित. तुझा अंत निश्चित आहे. तुझा सर्वनाश निश्चित. प्रहार करा, शक्तीचा विनाश करा. प्रहार करा गणेशा, प्रहार करा. अंत करा या असुराचा. तुझ्या शक्तीचे रक्षण करा बाळ गणेशा. प्रहार करा गणेशा, प्रहार करा. प्रहार करा. देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. बाळ गणेशाचा
विजय असो बाल गणेशाचा, विजय असो बाल गणेशाचा, विजय असो बाल गणेशाचा, विजय असो बाल गणेशाचा, विजय असो बाल गणेशाचा.